ठिकाणी मराठा सेवक आहे, सगळ्याला विनंती करतोय, दादांनी आपल्याला सांगितलंय कायदा हातात घ्यायचा नाही. माननीय हायकोर्टाने जे निर्देश दिलेत त्या सगळ्या सूचनांचं आदेशाचं पालन करायचंय. आणि जेवढ्या गाड्यात आपण रात्री 2 पर्यंत सगळ्या मुंबईतून बाहेर काढल्यात, आताही जे बांधव आहेत ते सगळे बांधव आपल्याला मुंबईत सोडून नवी मुंबईला वाशीच्या तिथं जायचंय. सगळ्याला ते दादाचा निरोप आहे. आणि आम्हाला न्यायालयाला आपल्या माध्यमातून विनंती आहे, 5,000 बांधव, पोलीस बांधवांनाही विनंती आहे, 5,000 बांधव फक्त आझाद मैदानात आम्हाला घ्यावेत, आम्हाला परवानगी द्यावी. लोकशाहीतलं आमचं उपोषणाचं अस्त्र आहे ते आम्हाला महात्मा गांधींनी जसा इंग्रजांच्या विरोधात सुद्धा उपोषण केलं, मग आपली लोकशाही आहे, लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे, घटनेनं अधिकार दिलाय. म्हणून दादाला तिथं बसू द्यावं, 5,000 आंदोलकाला बसू द्यावं. आणि त्यांच्या येण्या जाण्यासाठी जेवणाच्या गाड्या आहेत, सगळ्यांना जेवायला पाण्याची सुविधा महापालिकेने करावी किंवा आमच्या गाड्या तिकून येत आहेत तेवढ्या गाड्या सोडाव्यात ही विनंती आहे. ज्या अन्नपूर्णाच्या गाड्यात तेवढ्या इथं कुठतरी पार्किंगला लावून द्या ही पण विनंती आहे. आणि आमचे पोलीस बांधवांना अजून विनंती आहे, तुमच्या सगळ्या नियमाचं आम्ही पालन करू, माननीय कोर्टाच्या सगळ्या निर्णयाचं पालन करू हे मनोज दादांनी सांगितलंय. फक्त आमच्या लोकांना जेवढे आझाद मैदानात थांबतात ना, जेवढे आम्हाला तुम्ही 5,000ची पहिल्या दिवशी परवानगी दिली होती, 5,000च्या आत आंदोलक असावे तेवढेच आंदोलक आम्ही इथं थांबवणार आहोत. त्याच्यामुळं आता आमचे बांधव, काही वकील बांधव कोर्टातही 3 वाजता आमची ती मागणी मांडणार आहेत, आमची बाजू तिथं न्यायालया पुढे मांडू. पण तोपर्यंत आपल्या बांधवाला विनंती हित असलेल्या सगळ्या सेवकांना कोणीही रस्ता अडवायचा नाही. तुम्हाला आम्हाला मनोज दादाचा आदेश आहे, आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत का? मग शिवाजी महाराजांचे आणि मनोज दादाचे मावळेत ना आपण रस्ता खाली करून द्यायचा आहे, त्यांचा आदेश मानणारच का आपण? मग मनोज दादाचा आदेश आहे, कुठलाही रस्ता अडवायचा नाही, कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, पोलिसांना त्रास द्यायचा नाही, अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा नाही. सगळ्यांनी रस्ते रिकामे करायचे. अन्नपूर्णेच्या गाड्याबाबत साहेबांना बोलतो सतत, तुम्ही मला जेवणाच्या जेवढ्या गाड्या 5-10 तेवढ्या सांगा, त्या आतमध्ये कुठतरी पार्किंग लावा, बाकीच्या गाड्या प्लीज सगळ्यांनी नवी मुंबईला जाऊ, हात जोडून विनंती आहे. दादांचा आदेश आहे, तिथून तुम्हाला यायचंय तर तिथून रेल्वेने या ना. 5,000 लोकांचे काय साहेब, साहेब चला आता सगळ्यात फक्त कुणाच्याही गाडीवर दंड टाकू नका, कोणत्याही कार्यकर्ता ताब्यात घेऊ नका. फक्त जर कोणी दारू पिला आणि नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला ताब्यात घेतलं जाईल. पण जे सामान्य आंदोलक आहेत, कुणी त्रास देणार नाही, कुणी सामान्य खरेदी करायला जात असतील तर तेवढ्याला हे करा सर, सूट द्या. चला बरं, मनोज दादाचा आदेश आहे, आता रस्ता माननीय तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत काळकोटे पाटील, आणि त्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. मनोज जरांगे यांनी स्वतः आदेश दिलेला आहे, सगळ्यांनी आपली वाहनं इथून तात्काळ हटवावीत. 5,000 लोकच आतमध्ये राहतील, इतर सगळी वाहनं आझाद मैदानाचं आम्हाला काढायचं सांगितलं, सीएसटी मैदानाचं कुठं आम्ही घेऊन बसावं. पण आमची विनंती आहे कोर्टाला, आम्हाला आझाद मैदान द्या, सीएसटी द्या, किंवा एखादा अजून वानखेडे असेल, विप्रो स्टेडियम द्या, आम्ही तिथं थांबू. आमचा लढा लोकशाहीचा आहे, लोकशाहीतला आंदोलन आहे, आमचं उपोषण आहे. आमचा मुंबईकरांना त्रास द्यायचा उद्देश नाही. काल रात्रीपासून आम्ही कोर्टाचा जो आदेश आला तो सगळा मानून मनोज दादाच्या एका शब्दाखातर सगळे मराठी मुंबईला गेले. जे लाखो मराठी होते ते सगळे आता मुंबईला गेले. आणि डीसीपी साहेब, मुंडे साहेब असतील, त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या वेळेस सूचना आम्हाला देतात, ज्या ज्या वेळेस आम्हाला मदतीला बोलवतात, आम्ही सगळे त्यांच्या असतो. म्हणून आमच्या या लोकांना कुठे रस्त्याच्या बाजूला जागा द्या, पार्किंगला द्या, जेवढ्या जेवणाच्या आणि 5,000 लोकांच्या गाड्या तेवढ्याला एक परवानगी द्या, कुठंतरी पार्किंग द्या, त्यांना पाण्याची सुविधा द्या आंघोळ करायला, त्यांना कुठं टॉयलेटची व्यवस्था करा, एवढं 2च करा. आणि आमचं जेवण येतंय तेवढ्या गाड्या जायला एवढं राहू द्या.
आणि त्या जेवणाच्या गाड्याला सुद्धा इथं कुठेतरी पार्किंग द्या ही विनंती आहे. दिवस आहे पाटील, पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अडचणी येत आहेत. निवारा द्या. हो, आणि अगदी बोल. रेल्वेचं पार्किंग असेल किंवा काही सुविधा नाही आहेत, फाईन लावली जात आहे गाड्यांना. हो ना, फाईन न लावता आमच्या सगळ्या आंदोलकाला थोडी मदत करावी. खेड्यापाड्यातले आंदोलक आहेत आमचे, त्यांना मुंबईतलं आणि खेड्यातल्या वातावरणाचा फरक थोडासा कळायला वेळ लागतोय. इकडलं वातावरण वेगळं, सारखा पाऊस येतो, 2 मिनिटात पाऊस येतो, 2 मिनिटात जातो, त्यामुळे लोक आजारी पडतायत. पाऊस आल्यामुळे कपडे भिजतायत, परत जास्त कपडे नाहीत. म्हणून विनंती आहे, कुठेतरी निवारा द्या. देता आला तर निवारा द्या, नाही तर कमीत कमी आझाद मैदानात आणि आजूबाजूच्या 2-3 पार्किंग असतील आणि एखादं सीएसटी किंवा अजून निवाऱ्याचं कुठलं ठिकाण आहे महापालिकेचं ते सगळं द्यावं ही विनंती आपल्या माध्यमातून प्रशासनाला घेऊन नाही पाटलांनी सांगितलं आझाद मैदान सोडणार नाही. कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे, पण आझाद मैदान सोडणार नाही हे मनोजदादांनी सांगितलेलं आहे. तब्येत बिघडलेली आहे त्यांची आणि 3 वाजता निर्णय आहे त्याच्यावर, त्यामुळे आताच आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. माननीय कोर्ट आम्हाला न्याय दिली अपेक्षा आहे. माननीय जे न्यायदान देणारे असतात ते निपक्षपाती असतात. ते कुठल्याही जातीचे असले तरी ते मराठ्यांना द्वेष करणार नाहीत न्यायदानात करताना. त्यामुळे न्यायालयाला विनंती आहे, या 6 कोटी मराठ्याच्या भावनेचा आदर करा. महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा बघतोय, त्यामुळे इथं चुकीचं काही होण्यापेक्षा आम्हाला मदत करा आणि थोडंसं आम्हाला सहकार्य करा.